हॅलो एव्हरीवन, आज आपल्याला या केसांवरती परमनंट हेअर कलर करायचा आहे। मी पहिल्यांदा ब्लॉन्डर मिक्स करून ठेवले होते। त्यानंतर केसांवर एक एक सेक्शन घेऊन लेअरवर लावत केलेली आहे। प्रत्येक बटनवरती फॉईल पेपर लावून आपल्याला ब्लॉन्डर मिक्स केलेले केसांवरती व्यवस्थितपणे अप्लाय करायचे। एकूण एक केसांना ब्लॉन्डर लागले गेले पाहिजे। असे करत पूर्ण केसांवरती लावून घ्यायचे। त्यानंतर आपल्याला हे केसांच्या नुसार ठेवावं लागते। कोणाचे 15 मिनिटांमध्ये हेअर कलर चेंज होतो, कोणाचा 20-25 मिनिटापर्यंत होतो। आपण त्यानंतर मध्ये मध्ये चेक करत बघायचे की केसांचा कलर चेंज झाला आहे की नाही झाला आहे। ज्या केसांवरती आपल्याला कलर चेंज झालेला दिसेल तिथे आपल्याला पाण्याचा स्प्रे करायचा आहे आणि त्याची प्रोसेस आपल्याला बंद करून घ्यायची आहे। मी अशा प्रकारे पूर्ण केसांवरती रिलाइटनिंग करून फॉईल पेपरनं अप्लाय करून घेतलेलं आहे। तुम्ही बघू शकता किती फॉईल पेपर मला लागलेली आहेत। यानुसार आता त्यांचा टायमिंग चेक करायचा। पहिले आपण स्टार्टिंगपासून सुरुवात केलेली आहे, त्यामुळं स्टार्टिंगचं बघायचे केसांचा कलर कितपर्यंत चेंज झाला आहे। तो आपल्याला वाटले की आपल्याला चेंज झालेला दिसेल, त्यानंतर पाण्याचा स्प्रे करून घ्यायचा आहे आणि त्याची प्रोसेस थांबवून द्यायची त्या ठिकाणी। असे करत पूर्ण केसांचा एक एक चेक करून बघायचे की आपल्या कलर पाहिजे तसा आला आहे का। जर आला असेल तर सर्व फॉईल पेपर काढून घ्यायचे आणि आपल्याला शॅम्पू सेशनपाशी नेऊन हेअर वॉश शॅम्पूने करून घ्यायचे आहे। हे मी शॅम्पूने हेअर वॉश करून घेतल्यानंतरचे केस आहे। तुम्ही पाहू शकता हेअरचा कलर किती चेंज झाला आहे। त्यानंतर मी 12 नंबर मॅट्रिक्सचा सो कलरने पूर्ण हेअरवरती कलर करून घेत आहे। ग्लोबल कलर करत आहे। रिलाइटनिंग हेअर बघा कसे झाले आहे। आता यावरती आपण पूर्ण हेअर कलर करणार आहोत। एक एक सेक्शन घेऊन व्यवस्थित अप्लाय करायचे पूर्ण केसांवरती। हा केसांना रूटला टच झाला तरी चालतो, याने काही प्रॉब्लेम होत नाही आहे। एक एक बट घेऊन आपण केसांवरती अप्लाय करायचं आहे। अशा प्रकारे हे पूर्ण केसांवरती आपण अप्लाय करून एक 30 ते 45 मिनटं ठेवणार आहोत। ते ठेवल्यानंतर मग आपण हेअर वॉश करायचा। हेअर वॉश फक्त पाण्याने करायचा आहे, शॅम्पू वगैरे काही लावायचा नाही आहे। बघा पूर्ण केसांवरती हेअर कलर लावून घेतलेला आहे आपण। आता आपल्याला 45 मिनिटांनी हेअर वॉश करायचे। फक्त पाण्याने केस धुवून काढायचे आहेत। व्यवस्थितपणे कलर काढून घ्यायचा आहे केसांमधला, थोडा पण ठेवायचा नाही आहे। हेअर वॉश केल्यानंतरचे केस बघू शकता तुम्ही केसांना कशा प्रकारे कलर आलेला आहे। आता याला मी सॉफ्ट ब्लो ड्राय करून स्ट्रेट केले आहेत, थोडेसे नॉर्मल। बघू शकता तुम्ही केसांचा कलर। थँक्यू सो मच।